Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the last sub-point of our unit number 1. The title of our first unit is Introduction to Cost Accounting, and already we have studied the concept of cost, concept of costing, concept of cost accounting. After that, we studied the meaning of cost accounting, different objectives of cost accounting, and different advantages of cost accounting. And in the previous lecture, we have studied the scope of cost accountancy. Now, in this particular lecture, we are going to study the difference between financial accounting, cost accounting, and management accounting. आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपलं जे पहिलं युनिट आहे ज्याचं नाव इंट्रोडक्शन टू कॉस्ट अकाउंटिंग असं आहे, या टॉपिकचा शेवटचा पार्ट आपण पाहणार आहोत. या लेक्चरच्या अगोदर सुरुवातीपासून आपण कॉस्ट म्हणजे काय, कॉस्टिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्स कोणकोणते असतात, त्याचे फायदे कोणकोणते आहेत हे आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कॉस्ट अकाउंटन्सीचा स्कोपसुद्धा पाहिलेला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग या तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, काय फरक आहे हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ॲट द टाईम ऑफ reading the syllabus of this particular subject, I told you that advanced costing is nothing but cost accounting. आपण ज्या वेळेला सिलेबस आपल्या सब्जेक्टचा पाहिला त्यावेळेला सांगितलेलं होतं की ॲडव्हान्स्ड कॉस्टिंग म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग. आपण फर्स्ट इयर बी कॉममध्ये फायनान्शियल अकाउंटिंग शिकलेलं आहात, सेकंड इयर बी कॉममध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंग शिकलेलं आहात. तसंच हे कॉस्ट अकाउंटिंग आहे, फक्त त्याचं नाव ॲडव्हान्स्ड कॉस्टिंग असं म्हटलं जातं. Okay, cost accounting is one of the important branches of accounting, just like financial accounting and management accounting. अकाउंटिंगच्या ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, वेगवेगळ्या शाखा आहेत, त्यापैकी एक फायनान्शियल अकाउंटिंग आहे जे तुम्ही फर्स्ट इयरमध्ये शिकलेला आहात, एक कॉर्पोरेट अकाउंटिंग आहे जे तुम्ही सेकंड इयरमध्ये शिकलेला आहात, आणि ही एक आहे थर्ड ब्रांच, ती म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. एम.कॉम मध्ये तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग हा सब्जेक्ट असेल. हे जे सर्व सब्जेक्ट्स आहेत, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉर्पोरेट अकाउंटिंग, ॲडव्हान्स अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, दीज आर द डिफरंट ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग. ह्या अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. वी नो दॅट इन our college provide specialization in 4 subjects. First subject is advanced accountancy, second subject is advanced costing, which is also known as cost accounting. Third specialization subject is advanced banking, and fourth specialization subject is industrial management. Out of these 4 subjects, 2 subjects are the branches of accounting. हे जे 4 स्पेशलायझेशन्स आपल्या कॉलेजमध्ये आहेत त्यापैकी जे 2 स्पेशलायझेशन्स आहेत, आपल्याला फक्त ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी हा शब्द माहीत असतो, ॲडव्हान्स्ड कॉस्टिंग म्हणजे आपल्याला हा वेगळा कोणता सब्जेक्ट आहे असं वाटतं. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस ॲडव्हान्स्ड कॉस्टिंग मीन्स कॉस्ट अकाउंटिंग, विच इज द वन ऑफ द ब्रांच ऑफ अकाउंटिंग, जस्ट लाईक फायनान्शियल अकाउंटिंग, कॉर्पोरेट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग. जे तुम्ही फायनान्शियल अकाउंटिंग शिकलेलं आहात, कॉर्पोरेट अकाउंटिंग शिकलेलं आहात, एम.कॉमला तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, त्याच्याचप्रमाणे कॉस्ट अकाउंटिंग इट इज ऑल्सो वन ऑफ द ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग. Okay, now in this particular lecture we are going to study the difference between financial accounting, cost accounting and management accounting. जे फायनान्शियल अकाउंटिंग तुम्ही फर्स्ट इयरमध्ये शिकलेलं आहात, यावर्षी कॉस्ट अकाउंटिंग आहे, एम.कॉमला मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, या तिन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, व्हॉट आर द डिफरन्शियल पॉईंट्स, ओके, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन धिस पर्टिक्युलर लेक्चर. Okay, here we are going to study the 10 differential points which will differentiate between financial, cost and management accounting. यामध्ये आपण एकूण 10 पॉईंट्स पाहणार आहोत. द फर्स्ट डिफरन्शियल पॉईंट इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ फायनान्शियल, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग. आपण जे फायनान्शियल अकाउंटिंग अगदी 11वीपासून तुम्ही शिकलेला आहात, 11वी 12वी फर्स्ट इयर बी कॉम, या फायनान्शियल अकाउंटिंगचा अर्थ काय, तर फायनान्शियल अकाउंटिंग इज वन ऑफ द ब्रांच ऑफ अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग ही एक अकाउंटिंगची ब्रांच आहे ज्यामध्ये काय केलं जातं, इन्व्हॉल्विंग अ प्रोसेस ऑफ, त्यामध्ये काय काय केलं जातं, रेकॉर्डिंग म्हणजे एखादी ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ती ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे. आपण
ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो जर्नलमध्ये, समरायझिंग, ओके, सर्व ट्रान्झॅक्शन समराईज करतो, ओके, त्याचं लेजर पोस्टिंग करतो, त्याच्यानंतर लेजर क्लोज करून त्याचा ट्रायल बॅलन्स बनवतो, अँड रिपोर्टिंग द myriad ऑफ ट्रान्झॅक्शन्स रिझल्टिंग फ्रॉम द बिझनेस ऑपरेशन्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. It means financial accounting is a process in which we record the transactions in journal. After that, we transfer this entry into ledger accounts. After that, at the end of the year, we prepare the trial balance, and we know that with the help of trial balance and adjustments, we prepare the final account. So the process of financial accounting starts from recording the transactions in the journal, and it ends with the preparation of final accounts. And we know that final accounts includes preparation of trading account, profit and loss account and balance sheet. जे फायनान्शियल अकाउंटिंग आपण 11वीपासून शिकलेलो आहोत त्याची सुरुवात ही जर्नल एंट्री करण्यापासून होते, त्याच्यानंतर लेजर पोस्टिंग केलं जातं, वर्षाच्या शेवटी ट्रायल बॅलन्स आपण बनवतो आणि सर्वात शेवटी फायनल अकाउंट हे आपण तयार करतो. ही जी काय प्रोसेस आहे, दिस प्रोसेस कम्स अंडर फायनान्शियल अकाउंटिंग. So financial accounting is a process in which the transactions are recorded, the ledger are created, the trial balance is prepared, and at the end we prepare the final accounts, and this entire process comes under the financial accounting. Okay, so this is the basic meaning of financial accounting. And most importantly, after preparation of balance sheet, these results, we know that trading account shows gross profit or gross loss, P&L account shows net profit or net loss, and balance sheet shows the financial position of the business. It means these financial statements shows the profitability and financial position of the business. These results are presented through trading account, P&L account and balance sheet. एखाद्या बिझनेसचा जो काय परफॉर्मन्स आहे वर्षभराचा, मग प्रॉफिटेबिलिटी परफॉर्मन्स असेल किंवा फायनान्शियल परफॉर्मन्स असेल, हा परफॉर्मन्स या ट्रेडिंग P&L आणि बॅलन्स शीट थ्रू लोकांशी तो कम्युनिकेट केला जातो. ओके, सो दिस इज द मीनिंग ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. नाव क्वेश्चन अरायजेस, व्हॉट इज कॉस्ट अकाउंटिंग? आपला जो सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स्ड कॉस्टिंग म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, तर कॉस्ट अकाउंटिंग इज अ फॉर्मल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. ओके, अकाउंटिंग फॉर कॉस्ट, जे खर्च आहेत या खर्चाच्या अकाउंटिंगसाठी. वी नो दॅट फॉर प्रोड्युसिंग द गुड्स, फॉर प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस, फॉर डुईंग डिफरंट सर्व्हिसेस, फॉर डुईंग डिफरंट ॲक्टिव्हिटीज, वी हॅव टू स्पेंड सर्टन मनी. आपल्याला वस्तू उत्पादन करण्यासाठी, सर्व्हिसेस देण्यासाठी काही खर्च करावे लागतात. या खर्चाचं जे अकाउंटिंग आहे, ओके, अकाउंटिंग आहे इन द बुक्स ऑफ अकाउंट्स बाय मीन्स ऑफ विच द कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट्स सर्व्हिसेस आर असर्टेन्ड अँड कंट्रोल्ड. ज्या काही आपण वस्तू उत्पादित करतो, ज्या आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, त्या वस्तूंसाठी किती खर्च आला तो कॅल्क्युलेट करून तो कंट्रोल करण्यासाठीची जी काही फॉर्मल सिस्टीम आहे त्या सिस्टीमला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. एखादा बिझनेस वस्तू उत्पादनाचं काम करत असेल, एखादा बिझनेस सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करत असेल, त्याच्यासाठी किती खर्च आलेला आहे तो खर्च कॅल्क्युलेट करून कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जी काय अकाउंटिंगची फॉर्मल सिस्टीम आहे त्याला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. सो इन कॉस्ट अकाउंटिंग द मेन फोकस इज ऑन असर्टेनिंग द कॉस्ट अँड कंट्रोलिंग द कॉस्ट. खर्च किती झालेला आहे आणि तो खर्च कसा नियंत्रणात आणायचा यावरती जास्त हा फोकस असतो कॉस्ट अकाउंटिंगमध्ये. दिस इज द मीनिंग ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. Now, what is management accounting? Management accounting is a process of providing financial information to the management for decision making. Whenever the management has to take any decision, at that time it is the responsibility of the management accountant to provide all the necessary financial information. And management accounting is designed to assist the management, to help the management for decision making. मॅनेजमेंट अकाउंटिंग जे आहे ते डिझाईनच ह्यासाठी केलेलं आहे की त्या मॅनेजमेंट अकाउंटिंगनं, मॅनेजमेंट अकाउंटंटने मॅनेजमेंटला आवश्यक ती माहिती द्यावी जेणेकरून मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग, एखादा निर्णय घेणं हे सहज सोपं होऊ शकतं. सो द मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अ प्रोसेस of providing the required financial information to the management for taking the different decisions of the business. बिझनेसशी रिलेटेड वेगवेगळे डिसिजन्स घेण्यासाठी
वेगवेगळ्या पॉलिसीज फ्रेम करण्यासाठी जी आवश्यक माहिती आहे ती पुरवण्यासाठी, माहिती पुरवण्यासाठी जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसला मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द फर्स्ट डिफरन्शियल पॉईंट बिटवीन financial cost and management accounting. Now the second point is, what are the objectives of financial accounting, cost accounting and management accounting. हे जे आपण फायनान्शियल अकाउंटिंग करतो, कॉस्ट अकाउंटिंग आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, याचा उद्देश काय, मुख्य उद्देश काय. तर फायनान्शियल अकाउंटिंगचा ऑब्जेक्ट पहिल्यांदा बघूया. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग इज टू कॅल्क्युलेट द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस अँड टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. आपल्या बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी पोझिशन जी ट्रेडिंग अकाउंट आणि P&L अकाउंटवरून कळते, आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन जी आपल्याला बॅलन्स शीटवरून कळते, ती जाणून घेण्यासाठीच हे फायनान्शियल अकाउंटिंग हे केलं जातं. त्यामुळे फायनान्शियल अकाउंटिंगचा उद्देश काय, तर टू नो द प्रॉफिटेबिलिटी अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. नाव कॉस्ट अकाउंटिंग. What is the objective of cost accounting? The objective is to calculate and control the cost of goods, services and activities undertaken by the business. आपला बिझनेस, एखादा बिझनेस गुड्स प्रोड्यूस करत असेल, एखादा बिझनेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल, एखादा बिझनेस वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असेल, तर त्याच्यासाठी गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी किती खर्च झालेला आहे तो कॅल्क्युलेट करणे आणि तो खर्च कंट्रोलमध्ये ठेवणे. दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. नाव इन केस ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उद्देश काय, मॅनेजमेंट अकाउंटिंग कशासाठी डिझाईन केलं आहे, तर टू प्रोव्हाइड रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट फॉर टेकिंग व्हेरियस डिसिजन्स. We know that in a business organization, it is the responsibility of the management to take the decisions. It is the responsibility of the management to frame the policies for the business. And for taking the decisions, for framing the plans and policies, the management requires certain information. And this management accounting is designed to provide the required information to the management for taking the decisions and for framing the policies for the business. बिझनेससाठीच्या पॉलिसीज फ्रेम करण्यासाठी, बिझनेससाठीचा एखादा निर्णय घेण्यासाठी जे काय माहिती आवश्यक आहे ती प्रोव्हाइड करणं, मॅनेजमेंटला माहिती देणं, हा मॅनेजमेंट अकाउंटिंगचा मुख्य उद्देश आहे. ओके, सो दिस इज द सेकंड डिफरन्शियल पॉईंट. नाव the third differential point is whether it is statutory required. Statutory requirement means whether it is compulsory to maintain these records. कायद्याप्रमाणे रेकॉर्ड मेंटेन करणं कंपल्सरी आहे का. तर सर्वात महत्त्वाचं जे फायनान्शियल अकाउंट्सचे रेकॉर्ड्स आहेत, द फायनान्शियल अकाउंट्स आर रिक्वायर्ड टू बी प्रिपेअर्ड ॲज पर द लीगल रिक्वायरमेंट्स ऑफ कंपनी ॲक्ट अँड इन्कम टॅक्स ॲक्ट. ईच अँड एव्हरी कंपनी, okay, they have to maintain their financial records as per the requirements of Company Act and as per the requirements of Income Tax Act. It is mandatory. हे रेकॉर्ड मेंटेन करणे कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे. कोणकोणते रेकॉर्ड मेंटेन करायचे ते सर्व कंपनी ॲक्ट आणि इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये मेन्शन केलेले ते सर्व रेकॉर्ड सर्व कंपन्यांना कंपल्सरी मेंटेन करावेच लागतात. इट इज कंपल्सरी. बट इन केस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग काय बघा, मेंटेनन्स ऑफ कॉस्ट रेकॉर्ड्स अँड मॅनेजमेंट रेकॉर्ड्स इज नॉट कंपल्सरी, इट इज ऑप्शनल. ओके, मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये जे काय आपण रेकॉर्ड्स तयार केलेले आहेत, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जे वेगवेगळे रेकॉर्ड्स तयार केलेले आहेत ते मेंटेन करणं, ओके, ते मेंटेन करणं कायद्याप्रमाणे बंधनकारक नाही. इट इज टोटली ऑप्शनल. इफ द बिझनेस वॉन्ट्स टू मेंटेन दीज रेकॉर्ड्स देन दे कॅन. But if they think that it is not necessary to maintain these records, then it is not compulsory, it is totally optional. बिझनेसला वाटलं कॉस्ट रेकॉर्ड्स आहेत, मॅनेजमेंट रेकॉर्ड्स आहेत, ते मेंटेन करावे, केले तरी चालतील, नाही केले तरी चालू शकतात, कारण ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही. दिस इज द थर्ड डिफरन्शियल पॉईंट. नाव फोर्थ डिफरन्शियल पॉईंट इज फॉर्मॅट ऑफ रिपोर्टिंग. ओके, जे रिपोर्ट्स तयार केले जातात त्या रिपोर्ट्स तयार करण्यासाठी काय फिक्स फॉर्मॅट आहे का. तुम्ही सेकंड इयर BComमध्ये फायनल अकाउंट तयार केलं,
ओके, फायनल अकाउंटमध्ये जी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल 1 हे शेअर कॅपिटल आहे, शेड्यूल 2 रिझर्व अँड सरप्लस आहे, शेड्यूल 3 त्यामध्ये एक फिक्स फॉर्मॅट आहे. त्याच फॉर्मॅटप्रमाणे तुम्हाला फायनल अकाउंट्सचे जे काही रिपोर्ट्स आहेत, मग ते P&L अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, हे तुम्हाला फिक्स्ड फॉर्मॅटमध्येच तयार करावे लागतात. So we can say that the financial reports like P&L account, balance sheet and cash flow statements have to be prepared as per the prescribed format only. In the second year BCom, you studied the preparation of final accounts and you know that these final accounts means P&L account and balance sheet has to be prepared as per the prescribed format only. Okay, we can't make any change in that particular format. तो जो काय बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे, P&L अकाउंटचा फॉर्मॅट आहे, तो फिक्स फॉर्मॅटच आपल्याला वापरावा लागतो. त्यामध्ये आपण कोणतेही शेड्यूल त्यामध्ये इंटरचेंज करू शकत नाही, त्याचा सिक्वेन्ससुद्धा आपण बदलू शकत नाही. सो इन फायनान्शियल अकाउंटिंग द रिपोर्ट्स लाईक P&L अकाउंट, बॅलन्स शीट, दे हॅव टू बी प्रिपेअर्ड ॲज पर द फॉर्मॅट मेन्शन्ड इन द ॲक्ट. कायद्यामध्ये जो काय फॉर्मॅट मेन्शन केलेला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिपोर्ट्स तयार करावे लागतात. परंतु जे कॉस्ट अकाउंटिंग आहे आणि जे मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, जसं फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण रिपोर्ट्स तयार करतो, मग ते ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट, बॅलन्स शीट आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट आहे. इन द सेम केस we have to prepare different types of reports in cost accounting as well as in the management accounting. But the important point is these reports, there is no any fixed format for preparation of these reports. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये आपल्याला जे वेगवेगळे रिपोर्ट्स बनवावे लागतात त्यासाठी कोणताही फिक्स फॉर्मॅट असा नाही. वी कॅन प्रिपेअर द रिपोर्ट ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ आवर बिझनेस. ओके, आपल्या बिझनेसच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण जो काय फॉर्मॅट आहे त्यामध्ये प्लस मायनस काही थोडाफार चेंज करून आपण रिपोर्ट बनवू शकतो, कारण त्याला असं कोणताही फिक्स्ड फॉर्मॅट असा नाही. बघा काय सांगितले, देर इज नो एनी सच फिक्स्ड फॉर्मॅट फॉर प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट्स अंडर कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग. द रिपोर्ट्स कॅन बी प्रिपेअर्ड ॲज पर द नीड्स ऑफ द बिझनेस अँड मॅनेजमेंट. आपल्या बिझनेसच्या गरजेप्रमाणे, मॅनेजमेंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण त्या फॉर्मॅटमध्ये थोडाफार बदल करून रिपोर्ट तयार करून ते सबमिट करू शकतो. सो वी कॅन से दॅट इन फायनान्शियल अकाउंटिंग देर इज अ फिक्स्ड फॉर्मॅट फॉर द प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट्स, बट इन केस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग देर इज नो एनी सच फिक्स्ड फॉर्मॅट फॉर प्रिपरेशन ऑफ द रिपोर्ट्स. Okay, now the next differential point, that is what is the period of reporting. Period of reporting means when the reports are prepared. In the 11th standard you prepare the final accounts of sole proprietary concern. In 12th standard you prepared final accounts of partnership firm, and in second year BCom you prepared the final accounts of a company or I think bank. And we know that the final accounts include preparation of trading account, profit and loss account, balance sheet and cash flow statement. And generally these final accounts, trading, P&L, balance sheet, they are prepared at the end of financial year on 31st of March. So we can say that the financial reports like P&L account, balance sheet, cash flow statement are prepared on annual basis. Annual, वार्षिक ते रिपोर्ट असतात, त्यामुळे वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्चला ते रिपोर्ट तयार केले जातात. हे झालं फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये. बट इन केस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग असेल किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग असेल, याच्यामध्ये रिपोर्ट्स कधी बनवले जातात तर द प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट्स अंडर कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण ट्रेडिंग, P&L, बॅलन्स शीट जे बनवतो ते वर्षाच्या शेवटीच बनवतो, ती ॲन्युअल ॲक्टिव्हिटी आहे, वर्षाच्या शेवटी होणारी ॲक्टिव्हिटी आहे. परंतु कॉस्ट अकाउंटिंग असेल किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग असेल, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स हे कंटिन्युअसली आपल्याला प्रिपेअर करावे लागतात. The reports under management accounting and cost accounting have to be prepared frequently during the year. So we can say that the reports are prepared on daily, weekly, monthly, quarterly, half yearly and yearly basis as per the requirement of our business. काही वेळेला दिवसाला रिपोर्ट बनवावे लागतात, आठवड्याचे रिपोर्ट्स असतात, महिन्याचे रिपोर्ट्स असतात, 3 महिन्याचे, 6 महिन्याचे, वर्षाचे. बिझनेसच्या आणि मॅनेजमेंटच्या गरजेप्रमाणे आपल्याला हे रिपोर्ट्स हे बनवावे लागतात. So in management accounting as well as in cost accounting, the reports are prepared on daily, weekly, monthly, quarterly,
half yearly or yearly as per the requirements of the business. This is the fifth differential point. Now the sixth differential point is who are the interested parties. Interested parties in the sense for whom these reports are prepared. हे जे रिपोर्ट्स असतात, फायनान्शियल अकाउंटिंगचे रिपोर्ट्स असतील, कॉस्ट अकाउंटिंगचे रिपोर्ट्स असतील किंवा मॅनेजमेंट अकाउंटचे रिपोर्ट्स असतील, हे कोणासाठी बनवले जातात. ओके, जसं आपलं मार्कशीट जे आहे, एखाद्या सेकंड इयरचं मार्कशीट आहे, थर्ड इयरचं मार्कशीट आहे, ते पाहण्यामध्ये कोणाकोणाला इंटरेस्ट असेल, कोणासाठी ते मार्कशीट असतं, तुमच्या स्वतःसाठी असतं, तुमचे पेरेंट्स, फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ज असतील, नेबर्स असतील, ऑल आर इंटरेस्टेड इन युअर मार्कशीट. ओके, इन केस ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग, मग फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये जे रिपोर्ट्स बनविले जातात त्यामध्ये कोण कोण इंटरेस्टेड असतात, तर बा काय सांगितलेलं आहे, द फायनान्शियल अकाउंटिंग एम्स टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू द इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल पार्टीज. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट असेल, P&L अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल किंवा कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, हे जे सर्व बनवतो ते आपल्या इंटरनल लोकांसाठी, म्हणजे आपल्या बिझनेसमधील लोकांसाठी, त्याचप्रमाणे एक्सटर्नल जी लोक आहेत ह्या सर्वांसाठी हे फायनान्शियल अकाउंटिंगचे रिपोर्ट्स हे बनविले जातात. ऑल आर इंटरेस्टेड इन द फायनान्शियल अकाउंटिंग रिपोर्ट्स. फॉर एक्झाम्पल, आपली एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचे जे शेअर होल्डर्स असतील, प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर्स असतील, डिबेंचर होल्डर्स असतील, बँक असेल, क्रेडिटर्स असतील, गव्हर्नमेंट असेल, वेगवेगळ्या एजन्सीज असतील, ऑल आर इंटरेस्टेड टू नो टू सी द फायनान्शियल अकाउंटिंग रिपोर्ट्स. ह्या सर्वांना फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जे रिपोर्ट्स आहेत, मग ते P&L अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, हे पाहण्यामध्ये ऑल आर इंटरेस्टेड. ते इंटरनल असो किंवा एक्सटर्नल असो, त्यांच्यासाठी ते रिपोर्ट्स बनवले जातात. परंतु कॉस्ट अकाउंटिंग जे आहे किंवा जे मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, हे डिझाईन कशासाठी केले, तर आपल्या कंपनीमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये जे काही मॅनेजमेंट आहे, जे कोण टॉप लेवलची एम्प्लॉईज आहेत, त्यांना मदत करण्यासाठी, बिझनेससाठी ते कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग हे डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे द मेन एम ऑफ कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ओनली टू द इंटरनल पार्टीज. आपल्या इंटरनल पार्टीज म्हणजे आपल्या बिझनेसमधले बिझनेसचे ओनर्स असतील, बिझनेसचे मॅनेजमेंट असेल किंवा इतर कोण लोक असतील, आपल्या कंपनीमध्ये काम करणारे एम्प्लॉईज असतील, हे जे इंटरनल लोक आहेत यांच्यासाठीच फक्त कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचे जे रिपोर्ट्स आहेत ते बनवले जातात आणि त्यांनाच फक्त ते दाखविले जातात. एक्सटर्नल बाहेरच्या लोकांना ते रिपोर्ट दाखविले जात नाही. दिस इज द सिक्स्थ डिफरन्शियल पॉईंट. नाव द सेवन्थ डिफरन्शियल पॉईंट इज कव्हरेज ऑफ द रिपोर्ट. हे जे रिपोर्ट्स आपण तयार करतो, मग ते ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट, बॅलन्स शीट असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, दीज रिपोर्ट्स आर प्रिपेअर्ड अंडर फायनान्शियल अकाउंटिंग. In cost accounting, we prepare different types of reports. Okay, for example, idle time report, for example, spoilage report, for example, we prepare cost sheet, we calculate different variances, etc., etc. In management accounting also, we prepare different types of reports. Now, question is, what is the scope? What is the coverage of these reports? हे जे सर्व आपण रिपोर्ट तयार करतो याचा स्कोप काय आहे, याचा कव्हरेज काय, म्हणजे बिझनेस ते कव्हर करतात का एक ठराविक ॲक्टिव्हिटीसाठी ते रिपोर्ट्स बनविले जातात. बघा, द रिपोर्ट्स प्रिपेअर्ड अंडर फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जे आपण P&L बॅलन्स शीट बनवतो ते पूर्ण बिझनेसचं परफॉर्मन्स त्यामध्ये दाखवतं. कव्हर्स ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द कंपनी. पूर्ण कंपनीचा वर्षभराचा परफॉर्मन्स हा फायनान्शियल अकाउंटिंगच्या रिपोर्ट्समध्ये दाखविला जातो. हे झालं फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये. परंतु कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं बघा, द रिपोर्ट्स प्रिपेअर्ड अंडर कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग कॉन्सन्ट्रेट्स ऑन, फोकसेस ऑन डिटेल्ड स्टडी ऑफ अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट. एखाद्या ठराविक प्रॉडक्टविषयीचं तो रिपोर्ट असेल, एखाद्या ठराविक डिव्हिजनचा असेल, एखाद्या ठराविक डिपार्टमेंटचा असेल, ॲक्टिव्हिटीचा असेल, सेगमेंटचा असेल किंवा ठराविक विशिष्ट गोष्टीचा असेल. ओके, त्यामध्ये पूर्ण बिझनेसचा रिपोर्ट करण्याऐवजी एक ठराविक ॲक्टिव्हिटीचा डिटेल्ड स्टडी करून त्याचा रिपोर्ट हा बनविला जातो. ओके, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपण पूर्ण बिझनेसचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो, पण त्याचबरोबर वी कॅन कॅल्क्युलेट द प्रॉडक्ट वाईज प्रॉफिट, डिपार्टमेंट वाईज प्रॉफिट, ॲक्टिव्हिटी वाईज प्रॉफिट, सेगमेंट वाईज प्रॉफिट, डिव्हिजन वाईज प्रॉफिट ऑल्सो.
and these reports which are prepared under cost accounting and management accounting, they focus on a detailed study of a particular segment, of a particular product, of a particular activity. त्यामुळे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये पूर्ण बिझनेसचा मिळून रिपोर्ट्स बनवले जातात, मात्र कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये एका विशिष्ट प्रॉडक्टचा, विशिष्ट ॲक्टिव्हिटीचा, विशिष्ट डिपार्टमेंटचा, विशिष्ट सेगमेंटचा रिपोर्ट हा तयार केले जातात. दिस इज द 7th डिफरन्शियल पॉईंट. नाव द 8th डिफरन्शियल पॉईंट इज वेदर द ऑडिट ऑफ रिपोर्ट्स इज मेड. जे काही रिपोर्ट्स वेगवेगळे बनवले जातात त्याचं ऑडिट हे तपासणी हे करून घ्यावं लागतं की नाही. तर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जे P&L अकाउंट आहे, बॅलन्स शीट आहे, ते आपण चार्टर्ड अकाउंटंटकडून तपासून घेतो, चार्टर्ड अकाउंटंटकडून ऑडिट करून घेतो. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये सुद्धा जे वेगवेगळे रिपोर्ट्स असतात त्याचं ऑडिट, त्याचं चेकिंग हे कॉस्ट अकाउंटंटकडून करून घ्यावं लागतं. त्यामुळे फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ऑडिट इज कंपल्सरी. बघा, द रिपोर्ट्स प्रिपेअर्ड अंडर कॉस्ट अकाउंटिंग अँड फायनान्शियल अकाउंटिंग आर सब्जेक्टेड टू ऑडिट फ्रॉम ॲन एक्सपर्ट पर्सन लाईक चार्टर्ड अकाउंटंट ऑर कॉस्ट अकाउंटंट. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जे रिपोर्ट्स बनविले जातात त्याचं ऑडिट हे केलं जातं चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटसारख्या एक्सपर्ट व्यक्तीकडून. परंतु मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये द मॅनेजमेंट अकाउंटिंग रिपोर्ट्स आर नॉट सब्जेक्ट टू एनी सच टाईप ऑफ ऑडिट. जे ऑडिट हे फायनान्शियल रिपोर्ट्स आणि कॉस्ट रिपोर्ट्सचं केलं जातं तसं कुठल्याही प्रकारचं ऑडिटिंग, चेकिंग हे मॅनेजमेंट अकाउंटिंगमधल्या रिपोर्ट्सचं केलं जात नाही. ओके, दिस इज द 8th डिफरन्शियल पॉईंट. नाव द 9th डिफरन्शियल पॉईंट इज वेदर इट इज कंपल्सरी ऑर नॉट टू पब्लिश द रिपोर्ट्स. जे रिपोर्ट्स फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये बनविले जातात त्याचं पब्लिकेशन, प्रसिद्धी करणं हे गरजेचं आहे का किंवा करावं लागतं का. बघा, द रिपोर्ट्स प्रिपेअर्ड अंडर फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंगचे रिपोर्ट्स कोणकोणते, तर P&L अकाउंट, बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट. हे जे रिपोर्ट्स आहेत हे सर्वांसाठी फ्री असतात, अवेलेबल असतात. त्यामुळे आपल्याला ते आपल्या कंपनीच्या वेबसाईटवरती, आपल्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये ते पब्लिश करावे लागतात. बघा, हॅव टू बी पब्लिश्ड इन द न्यूजपेपर, ॲन्युअल रिपोर्ट अँड ऑन द वेबसाईट ऑफ द कंपनी. ओके, सो रिपोर्ट्स प्रिपेअर्ड अंडर फायनान्शियल अकाउंटिंग हॅव टू बी पब्लिश्ड. ते पब्लिश करावेच लागतात. तुम्ही वेबसाईटला पब्लिश करा, मॅगझिनला करा किंवा न्यूजपेपरमध्ये करा किंवा ॲन्युअल रिपोर्टमध्ये, तिथं ते पब्लिश केले जातात. हे फायनान्शियल अकाउंटिंगचं झालं. परंतु जे काय कॉस्ट अकाउंटिंग आहे आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग इज डिझाइन्ड फॉर इंटरनल पर्पज ओनली. त्यामुळे जे काही रिपोर्ट्स बनवले जातात, द रिपोर्ट्स प्रिपेअर्ड अंडर कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, दे आर प्रिपेअर्ड ओनली फॉर आवर बिझनेस ओनली. सो देर इज नो एनी नीड टू पब्लिश दीज रिपोर्ट्स. त्यामुळे त्याचं पब्लिकेशन करण्याची काही आवश्यकता नाही. बघा, द पब्लिकेशन ऑफ रिपोर्ट्स प्रिपेअर्ड अंडर कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग इज नॉट नेसेसरी. पब्लिकेशन करण्याची काही गरज नाही. इट इज बिकॉज दे आर प्रिपेअर्ड ओनली फॉर द इंटरनल पार्टीज. आपल्या कंपनीमध्ये, आपल्या बिझनेसमधील जे कोणी इंटरनल पार्टीज आहेत, ते एम्प्लॉईज असतील, ते मॅनेजमेंट असेल किंवा डायरेक्टर्स असतील, यांच्यासाठी ते रिपोर्ट्स असतात. त्यामुळे त्याचं पब्लिकेशन करण्याची, पब्लिश करण्याची गरज नाही. अँड द लास्ट डिफरन्शियल पॉईंट इज विच आर द डिफरंट टाईप्स ऑफ कॉस्ट कन्सिडर्ड व्हाईल प्रिपेअरिंग सच रिपोर्ट्स. आपण पाहिलं की फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट असेल, P&L अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, हे बनवतो. त्याला फायनान्शियल अकाउंटिंगचे रिपोर्ट्स म्हटलं जातं. त्याप्रमाणे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये, मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये वेगवेगळे रिपोर्ट्स देखील बनवले जातात. हे जे रिपोर्ट्स बनवले जातात त्यामध्ये कोणत्या प्रकारचे खर्च रेकॉर्ड केले जातात. ओके, झालेले खर्च का भविष्यामध्ये होणारे खर्च. जे खर्च ऑलरेडी झालेले आहेत त्याला हिस्टॉरिकल कॉस्ट असं म्हटलं जातं. हिस्टॉरिकल झालेले खर्च, हिस्ट्री म्हणजे इतिहास. जे खर्च अगोदरच झालेले आहेत त्याला हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणतात. आणि जे खर्च भविष्यामध्ये होणार आहेत त्याला फ्युचर कॉस्ट किंवा त्यालाच प्री डिटर्माइन्ड कॉस्ट असं म्हटलं जातं. मग प्रश्न येतो, फायनान्शियल अकाउंटिंग असेल, कॉस्ट अकाउंटिंग असेल किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग, यामध्ये कोणत्या प्रकारच्या कॉस्ट, कोणत्या प्रकारचे खर्च विचारामध्ये घेतले जातात. तर बघा, इन फायनान्शियल अकाउंटिंग वी कन्सिडर ओनली हिस्टॉरिकल कॉस्ट. जे खर्च अगोदर झालेले आहेत त्याचाच फक्त विचार करून रिपोर्ट्स हे बनविले जातात. हे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये.
परंतु कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये जे झालेले खर्च आहेत आणि भविष्यामध्ये जे होणारे खर्च आहेत याचा विचार करून रिपोर्ट्स हे बनवले जातात. बघा, इन कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग बोथ द हिस्टॉरिकल कॉस्ट, जे झालेले खर्च आहेत ते हिस्टॉरिकल कॉस्ट ॲज वेल ॲज प्री डिटर्माइन्ड कॉस्ट दॅट इज फ्युचर कॉस्ट, भविष्यामध्ये होणारे खर्च आर कन्सिडर्ड. त्यामुळे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये फक्त आणि फक्त हिस्टॉरिकल कॉस्टचा विचार केला जातो, मात्र कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये झालेले खर्च त्याचबरोबर भविष्यामध्ये होणाऱ्या खर्चाचा विचार करून रिपोर्ट बनविले जातात. ओके, सो दीज आर द 10 डिफरन्शियल पॉईंट्स बिटवीन फायनान्शियल अकाउंटिंग, cost accounting and management accounting. Okay, so here we have completed our unit number 1. Okay, in this particular lecture we studied 10 differential points between financial accounting, cost accounting and management accounting. Okay, in the next lecture we will take a revision of what we have studied in the first unit. Okay, that's it with this particular lecture. Thank you very much.